अध्यक्ष महोदय, आता बऱ्याच प्रश्नांमध्ये माननीय मंत्री महोदय आपण उत्तरात सांगितलं की सॅम्पल जे समजा आता पाडवी साहेबांनी विचारलं, बऱ्याच जणांनी विचारलं, आता तुम्ही सांगितलं की बाबा त्या टेस्ट बरोबर आल्या नाही, जे काही भेसळीचे प्रकार होते वगैरे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये इंगवले नावाचा जो अधिकारी आहे ना, तो प्रचंड करप्टेड, त्यांनी सगळे सॅम्पल बदलण्याचा धंदा लावला होता सगळा आल्याचा. इतकंच नाही, कित्येक वेळेला अध्यक्ष महोदय ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं माहितीये, हायकोर्टामध्ये काय उत्तर दिलं, आपल्या राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहेच, बनवल्याला पण बंदी आहे. ह्या महाशयाने काय केलं, इथं बनवलेलं आहे, मी एस्कॉर्ट देतो म्हणे सरकारचा आणि दुसऱ्या राज्यात पाठवतो जिथे गुटखा चालू आहे. हे असले अधिकारी. म्हणून माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. हा एक प्रश्न आणि आणखी एक प्रश्न आहे. हा इंगवले नावाचा जो अधिकारी आहे, खरं म्हणजे का हो अध्यक्ष महोदय, एक अधिकारी महोदय आल्यानंतर राज्यामध्ये हे सगळं भेटतं आणि ते 100% सक्सेस होतं. काही अधिकाऱ्यांनी चिल्लूभर पाण्यामध्ये मेला पाहिजे, काहीच केलं नाही यांनी. आता तुम्ही त्या एक उदाहरण सेट करा. या इंगवले अधिकाऱ्याची तुम्ही संपूर्ण त्याच्या कार्यकाळातली अँटी करप्शन द्वारे चौकशी करणार का? त्याची डी वेगळा विषय आणि अँटी करप्शन वेगळा विषय, ह्या दोन्ही चौकशी तुम्ही त्या अधिकाऱ्यांची करणार का? दुसरं, तुमच्या खात्यामध्ये जे सातत्याने दुर्लक्षित होत आहे अध्यक्ष महोदय, सध्या गल्ल्या गल्ल्यात शहरात मेन ह्याच्यामध्ये परवानग्या नसताना नॉनव्हेज असं लटकवून, बकऱ्याच्या बकऱ्या असं लटकवून अध्यक्ष महोदय खुलेआम विक्री होतात. त्याची तुमच्याकडनं परवानगी घेतल्याशिवाय त्याला विक्री होता येत नाही. तुमचं आणि आरोग्य डिपार्टमेंट या दोघांचे अधिकारी मिळून किमान माझा मतदारसंघ जो, तिथून सुरुवात करा, गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसात ज्या विना परवानग्या असे जे नॉनव्हेज लटकवून विक्री करत असतील त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करून ते बंद करणार का? चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी सांगितलं केलं, त्यांची माहिती घेऊन निश्चित त्यांच्यावर त्या पद्धतीचं अरे बाबा, आता माहिती घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. त्याचप्रमाणे जे काही ओपन मांस विक्री होते त्याच्यासाठी आरोग्य विभागानं आम्ही दोघं मिळून